उद्धव ठाकरे यांचा आज शिर्डी दौरा. खासदार भाऊसाहेब वागचौरेंनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरेंचा शिर्डीत कार्यकर्ता मेळावा. शिर्डीत ठाकरे वागचौरेंवरती काय बोलणार याकडे लक्ष. हरामाचा पैसा पाहिजे होता म्हणून खासदार तिकडे गेला. किती गद्दारी करा, तुमच्या उरावरती भगवा रोवल्याशिवाय राहणार नाही. धाराशिवच्या सभेतनं उद्धव ठाकरेंची टीका. मोदींनी सांगितलं सोनं खरेदी करू नका, खासदार खरेदी करा, असाही हल्लाबोल. ओमराजे निंबाळकरांनी पवनराजे मल्टीस्टेटमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचाराच्या ईडी चौकशीला घाबरून डरपोक पळून गेला. धाराशिवमधला संजय राऊतांचा हल्लाबोल. काही झालं तरी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. आमदार कैलास पाटील यांची धाराशिवच्या सभेमध्ये ग्वाही. निष्ठा बोलून दाखवायची नसते तर करून दाखवायची असते, असंही वक्तव्य. तर असा निष्ठावंत आमदार उद्धव ठाकरेंना भेटलाय, राऊतांचं वक्तव्य. विमान प्रवासाच्या वेळी फडणवीसांची हतबलता दिसली. फडणवीस दिल्लीमध्ये येतील म्हणून भाजपातनं त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र सुरू आहे का? भाजपमधील अंतर्गत गटबाजीवरनं सवाल. ठाकरे आधी म्हणायचे एकतर तू राहशील नाही तर मी. मात्र आता उद्धव ठाकरेंना फडणवीसांवरती पुतना मावशीचं प्रेम आलंय. उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली? फडणवीसांचा सवाल. तर मी मनुष्य असल्यामुळे माझे पंख छाटण्याचा विषयच नाही. फडणवीसांचं मिश्किल उत्तर. तर ठाकरेंच्या शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या. विमान प्रवासात योगायोगाने एकत्र आलो. ठाकरेंसोबतच्या विमान प्रवासावरती फडणवीसांची प्रतिक्रिया. वाघाचा कातडा पांघरलेला तो गद्दार निघाला. विकास करणारे खासगी विमानात बसून बदाम खातात. परभणीतनं उद्धव ठाकरेंची संजय जाधवांवर टीका. अनेक आंडू बंडू आले आणि गेले. आम्हाला आव्हान देऊ नका. फक्त चापटी नाही तर तुम्हाला तुडवणार. संजय राऊतांचा फुटीर खासदार संजय जाधवांना इशारा. विमानामध्ये दारू नेता येते का? संजय राऊतांकडनं वारकऱ्यांचा अपमान. खासदार संजय जाधवांचा राऊतांवर पलटवार. संजय राऊत बेईमान माणूस. उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवण्यास कारणीभूत, असाही हल्लाबोल. परभणीत महापौर मुस्लिम असला तरी तो आमचा शिवसैनिक. त्यावेळी मुस्लिम महापौर म्हणून आमच्यावरती टीका केली. आता शिंदेंचा विधान परिषदेचा आमदार कोण आहे? परभणीतल्या सभेत उद्धव ठाकरेंचा शिंदे सेनेला सवाल. टीकाकारांना कामातनं उत्तर देणार. ओमराजे निंबाळकर यांचं वक्तव्य. ठाकरेंबद्दल मनात कायम आदर. ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया. महायुती पूर्णपणे सक्षम. विरोधकांचे दौरे तात्पुरते. खासदार फुटल्यानंतर दौऱ्यांमुळे महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरती शिवेंद्रराजे भोसलेंची टीका. लोकांना राज्यात कोण काम करते ते माहितीये. शिवेंद्रराजे भोसलेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे सध्या तणावात आहेत. एक एक करून लोक सोडून गेल्यावर तणावाची स्थिती निर्माण होते. तणावाच्या स्थितीत माणूस काहीही बोलतो. जयकुमार गोरेंची टीका. फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांचे काका केशव पाटलांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. ओमराजे निंबाळकरांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांचे काका केशव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिलाय. नसरापूर अत्याचार प्रकरणी आज अंतिम निकाल. प्रकरणातील आरोपीला आज शिक्षा सुनावणार. आरोपी भीमराव कांबळेला कोर्टानं दोषी ठरवलंय. आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा लागणार याकडे लक्ष. महाविकास आघाडीच्या बैठकीला 24 आमदार गैरहजर होते. महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर आमदार नाराज. उदय सामंतांचं वक्तव्य. महाविकास आघाडीच्या बैठकीला गैरहजर असलेल्या 24 आमदारांसोबत चर्चा करू. सामंतांची प्रतिक्रिया. संजय दिना पाटलांच्या मतदारसंघात मनसेचं शक्ती प्रदर्शन. राज ठाकरेंच्या हस्ते विक्रोळीमध्ये मनसेच्या नव्या शाखेचं उद्घाटन. संजय पाटलावर केलेल्या टीकेनंतर राज ठाकरेंचा ईशान्य मुंबईत दौरा. राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ खरा असेल तर दुर्दैव. काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांची प्रतिक्रिया. तर कुणाच्या माध्यमातून व्हिडिओ बाहेर काढणं शोभतं का? राजेश क्षीरसागर यांचा सतीश पाटलांना सवाल. राजेश क्षीरसागर यांना अडचणीत आणण्याचं षडयंत्र आहे. राजेश क्षीरसागर यांच्या व्हायरल व्हिडिओवरती चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. आम्ही सगळेच राजकीय नेते काचेच्या घरात राहतो, अशी देखील प्रतिक्रिया. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळण्याची शक्यता. केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याचं एक राज्यमंत्रीपद बाकी. दादा तुमच्या जाण्यानं फरक पडलाय. पक्षात आता कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला जात नाही. भेटीसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अनेकदा विनंती करून सुद्धा उत्तर मिळत नाही. अजितदादांचे विश्वासू सलीम सारंग यांची भावनिक पोस्ट. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आरोपींवरती कठोर कारवाई करा. फडणवीसांच्या पोलीस महासंचालकांना फोनवरून सूचना. टीईटी पेपरफुटीतील 3ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची माहिती. 2 आरोपी फरार. कुठे पेपर विक्री केली? आर्थिक व्यवहार झाले का? याचा तपास सुरू.
टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसेंची पोलीस महासंचालकांसोबत उच्चस्तरीय बैठक. टीईटीचा पेपर 1.5 कोटींना विकण्याचा कट होता. मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांचे कडक कारवाईचे निर्देश. 2018च्या टीईटी घोटाळ्यातील आरोपी अभिषेक सावरीकरनं भाजपात प्रवेश केला. रोहित पवारांचा आरोप. त्यानंतर सावरीकरची मोठ्या मंत्र्यांच्या घरी उठबस. आता घोटाळा समोर येताच अभिषेकनं सोशल मीडियावरनं अकाउंट डिलीट केलं, असाही आरोप. कुणाकुणाशी त्याचा संबंध होता हे उघड झालं पाहिजे, अशी देखील मागणी. एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण होत नाही. सिस्टीम इतकी सडली आहे का? तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय. सरकार मात्र ऑपरेशन टायगरमध्ये मग्न. टीईटी पेपरफुटी प्रकरणी अमित ठाकरेंचा सरकारवर निशाणा. विरारमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडनं एक्सप्रेसवे इंटर जंक्शनची पाहणी. शिरसाळ फाटा विरार इथे मुंबई वडोदरा एक्सप्रेसच्या इंटर जंक्शनची फडणवीसांनी पाहणी केली. उत्तन विरार सी लिंक प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा. सांगली जिल्हा बँकेला आरबीआयकडनं करणे दाखवा नोटीस. भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची माहिती. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचा चुकीचा कारभार सुरू, पडळकरांचा आरोप. जुलै तोंडावर आला तरी समाधानकारक पाऊस नाही. राज्यातील पाणी संकट गंभीर. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये 1200 पेक्षा जास्त टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. पावसानं मुंबईच्या धरण क्षेत्रात समाधानकारक हजेरी लावलेली नाही. मुंबई शहरासह उपनगरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्ह. 7 धरणांमध्ये अवघ्या 60% पाणीसाठा शिल्लक. मुंबई आणि उपनगरात रात्रभर पाऊस. काही भागात पाणी साचलं तर पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे रात्री काही काळासाठी बंद होता. सध्या अंधेरी सबवे वाहतुकीसाठी सुरू. नवी मुंबई आणि वाशी परिसरात आज जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे वाशीतील अनेक सखल भागात पाणी साचलं. वाशीच्या एपीएमसी मार्केट भागात सुद्धा पाणी साचल्यामुळे व्यापाऱ्यांची आणि ग्राहकांची तारांबळ उडाली. पनवेल परिसरातही पावसाची जोरदार बॅटिंग. मुसळधार पावसामुळे पनवेलमधील अनेक रस्ते आणि सखल भागात पाणी साचलं. पाणी साचलेल्या भागातील दृश्य समोर आलंय. भिवंडीत रात्री 1 तास मुसळधार पाऊस. शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. मुख्य बाजारपेठेत आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं. अनेक प्रमुख मार्गांवरची वाहतूक देखील विस्कळीत. मुंबईमध्ये पावसाचं पुन्हा एकदा जोरदार आगमन. शहराच्या विविध भागात मुसळधार पाऊस. दक्षिण मुंबईतल्या वरळी आणि उपनगरांना जोडणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती पावसाचा जोर. जोरदार पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचलं. अर्ध्या ते पाऊण तासाच्या पावसानं कल्याण डोंबिवलीतील नालेसफाईची पोलखोल. सदानंद चौक ते अहिल्याबाई चौक परिसर जलमय, तर गटार कचऱ्यानं तुंबल्यामुळे पावसाचं पाणी रस्त्यावर. कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढणार. हवामान विभागाचा अंदाज. मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता. रायगडच्या कर्जतमधील रिसॉर्टमध्ये बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराची हेल्प फाउंडेशनकडनं सुखरूप सुटका. कामगाराला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात हलवलं. मुसळधार पावसानं मुंबई गोवा महामार्गावरील वालोपे इथे महामार्गावरती पाणी साचलं. महामार्गावरती पाणी साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा. मुसळधार पावसानं मुंबई गोवा महामार्गाला नदीचं स्वरूप. साताऱ्याच्या फलटण तालुक्याच्या खटावमध्ये पावसाची दमदार हजेरी. पावसाचं आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. पावसाला विलंब झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पेरण्या खोळंबल्या. नांदेड शहरात पावसाला सुरुवात. 3 दिवसांनंतर पावसाची जोरदार हजेरी. नांदेड शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर मुसळधार पाऊस. मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट यासोबतच अनेक भागात पावसाची हजेरी. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा. सिंधुदुर्गच्या फोंडा घाटात दरड कोसळली. परिसरात होत असलेल्या संततधार पावसामुळे दरड कोसळली. घाटातून होणारी वाहतूक काही काळ ठप्प. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील नेचा परिसरामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. कांचन, उतावळी आणि कास नदीला अचानक पूर. लातूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाला सुरुवात. उदगीर, अहमदपूर, चाकूर, जळकोट, औसा, शिरूर, अनंतपाळ तालुक्यात पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. मुसळधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव, आसेगाव, देवी मार्ग बंद. जीव धोक्यात घालून नागरिकांचा नदीपात्रातनं प्रवास. पुलाची उंची कमी असल्यामुळे पाणी थेट पुलावरनं वाहू लागलंय. रायगड जिल्ह्यातील माणगाव, इंदापूर, लोणेरेमध्ये पावसाची दमदार हजेरी. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात. जळगावच्या रावेर शहरात मुसळधार पावसानं नागझरी नदीला पूर. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं. घरात पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान. चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रस्त्यावरती पाणी साचलं. नाले तुडुंब भरल्यामुळे पाणी रस्त्यावरती आलंय.
केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचं लोहगडावरती सीन रिक्रिएशन, त्यानंतर सिया आणि चेतनची पोलीस ठाण्यात समोरासमोर चौकशी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासमोर चौकशी. आषाढी वारी निमित्तानं एफडीएला सूचना देण्यात आल्यात. आषाढी वारी निमित्तानं आयुक्त तुकाराम मुंढेंची चर्चा करणार. जयकुमार गोरेंची माहिती, लोकांना चांगलं आणि स्वच्छ अन्न पुरवण्याच्या सूचना दिल्याचंही वक्तव्य. दादरच्या कबुतरखान्यावरती ताडपत्रीऐवजी अॅक्रेलिक शीट बसवण्याची तयारी. ताडपत्री वारंवार फाटली जात असल्यामुळे महापालिकेनं अॅक्रेलिक शीटचा पर्याय निवडलाय. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत आज प्रभाग फेररचना, रिंग रोड, पार्किंग पॉलिसी आणि विविध मुद्द्यांवरती चर्चा होणार. यावेळी नगरसेवकांकडून प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता. महापालिका मुख्यालयासमोर जिमखान्याच्या जागेवर आधुनिक सोयी सुविधांचं नवीन भव्य सभागृह उभारलं जाणार. 4 मजली इमारतीमध्ये पार्किंग सोबतच 350 आसन व्यवस्थेचा आराखडा तयार. मड वर्सोवा दरम्यानच्या बहुप्रतीक्षित केबल स्टेड पुलासाठी पर्यावरणीय परवानगी प्रक्रियेला वेग. कांदळवन पुनर्स्थापनेसाठी 12,50,00,000 रुपये देण्यात येणार. त्यामुळे प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग मोकळा. बनावट अपंग कर्मचाऱ्यांवरील कारवाई थंडावली. महापालिकांसह सर्व विभागांची माहिती देण्यास टाळाटाळ. तुकाराम मुंढे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव असताना तपासणीचे आदेश दिले होते. किल्ले रायगडावर शासकीय रोपवे सुरू करण्यास मंजुरी. लवकरच अवघ्या 100 रुपयात पायथ्यापासून रायगडाच्या माथ्यावरती पोहोचता येणार. शिवभक्त आणि पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी 7 जुलैला विधानभवनावरती मोर्चा निघणार. खासदार बाळ्या मामा म्हात्रेंच्या नेतृत्वात मोर्चा निघणार. पनवेल ते विधान भवन असा हा मोर्चा असणार. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मेळावा. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतीश पाटील यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन. पंढरपूर तालुक्यातील करकंबमध्ये शेतकरी मेळावा.